अयोध्या शहरामध्ये 22 जानेवारीला जो राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडतोय त्याच्यासाठीची अधिकची कुमक जी आहे ते मागवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणावरती तैनात करण्यात आलेली आहे। केंद्रीय पोलीस यंत्रणा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा सगळा फौजफाटा जो आहे तो राम मंदिराच्या परिसरामध्ये लावला जाणार आहे। आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आहेत ते सुद्धा संपूर्ण शहरातल्या सुरक्षा व्यवस्था असेल जी विकास कामं होत आहेत त्याचा आढावा घेणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम मंदिराचं काम सुरू आहे त्याचा सुद्धा आढावा जो आहे तो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घेतला जाणार आहे। मात्र आपण पाहतोय की केंद्रीय पोलीस यंत्रणा जी आहे ती उत्तर प्रदेशामध्ये दाखल झालेली आहे आणि हा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण आपल्याला या राम मंदिराच्या परिसरामध्ये लावलेला आपल्याला पाहायला मिळेल। मात्र आपण पाहतोय की सगळे जवान जे आहेत आता संपूर्ण दिवस जे आहेत ती या ठिकाणी गस्त घालताना पाहायला मिळतील आणि मोठी सुरक्षा व्यवस्था ही अयोध्या शहरामध्ये पाहायला मिळणार। जवळपास 35,000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण अयोध्या शहरामध्ये असणार आहे। राम मंदिर जे आहे ते सुद्धा उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली होती त्या पार्श्वभूमीवरती ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ते संपूर्ण राम मंदिर परिसरामध्ये असणार आहे आणि आपण पाहतोय की हा सगळा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला अयोध्येतल्या राम मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV 9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।